एकदा काय झालं, एक तळ होतं, त्या तळ्यामध्ये बेडकर आहेत खूप सारे. त्या तळ्याच्या काठावर एक टॉवर होता उंच. तिथं बाहेरून एक बेडूक आला बाहेरच्या जगात. तर त्या बेडकाने काय सांगितलं त्या बेडकांना, तळ्याच्या बेडकांना, म्हणजे आपल्याला एक कॉम्पिटिशन घ्यायची. कॉम्पिटिशन काय घ्यायची? हा जो टॉवर दिसतोय ना, या टॉवरवर चढायची कॉम्पिटिशन. जो बेडूक सर्वात वरती चढेल त्याला मोठं बक्षीस देणार आहे. मग हे सर्व जे तरुण बेडकं होते तर सर्व तयार झाले. पण त्याच्यातले म्हातारे बेडकं सांगायला लागले, आणि असं कधी कोणी केलं नाही रे, रिकामे काम करू नका रे. जर पडले बिडले हात मोडेल, पाय मोडेल, मरावे नका, असं करू नका. त्या बेडकांनी तरी ते तरुण बेडकं तयार झाले. चढायला सुरुवात केली. स्पर्धे झाली, चढायला सुरुवात केली. चढायला सुरुवात केल्यानंतर ते थोडा उंचीवर गेले तरी म्हातारे बेडकं खालून आवाज देऊन, अरे असं करू नका रे, आम्ही आमचे काही असं गेले नाही रे, आमचे काही असं पांढरे झाले नाही रे, तसं आपण म्हणतो. मग त्याच्यातले काही बेडकं त्यांनी ऐकून की अरे एवढे जुने लोक सांगताय म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. अजून अर्ध्यावरती गेल्यानंतर हे परत आवाज देऊ लागले, अरे नका रे नका रे नका. परत बाकीचे परत आहे. पण एक बेडूक मात्र सुटत चढत राहिला, चढत राहिला, चढत राहिला. आणि जेव्हा तो ते शिखराकडे जायला लागला ना, तेव्हा हे मागे जे सांगत होते नको रे नको रे, तेच टाळा होते. आणि वा वा वा, कमान 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 कमान. आणि ते बेडूक चढले होते. ते चढल्यानंतर जेव्हा ते खाली आलं, त्याच्या सत्काराचा प्रसंग असाच आयोजित केला गेला. आणि मग त्या बेडकाला पत्रकार विचारायला लागले, तू हे यश कसं मिळवलं? तुला जेव्हा हे लोक सांगत होते जाऊ नको जाऊ नको, तुला भीती वाटली नाही का? तुला मागे पुढे असं वाटलं नाही का? काही बोले ना. मग त्याची बोली लागली, आणि तो काही सांगणार नाही तुम्हाला, मी सांगतो. हा जो बेडूक आहे हा जन्मापासून बहिरा आहे, याला काही जायचं